नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सिंगल महिलांसाठी आहे. सिंगल म्हणजे काय? ज्या एकल आहेत. आता एकल म्हणजे काय? एकल मध्ये ज्यांचा डिवोर्स झालेला आहे, ज्यांचे वडील हयात नाहीयेत, ज्यांचे पती हयात नाहीयेत किंवा घटस्फोट झालेला नाही तरी पण त्या एकट्या राहत आहेत, अशा जेवढ्याही आमच्या महिला आहेत ज्या एकट्या राहत आहेत त्या सगळ्यांसाठी माझा आजचा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ मी का शेअर केला तर मला बऱ्याच कमेंट येत आहेत याच्या अंतर्गत. विषय आहे ई-केवायसी. आता या महिलांची पण बऱ्याच महिलांची केवायसी झाली. मी स्वतः बऱ्याच महिलांची अशा जेवढ्या माझ्या सिंगल महिला आहेत ना माझ्या संपर्कातल्या त्यांची केवायसी मी स्वतः करून दिलेली आहे आणि त्यांना आता हप्ता सुद्धा मिळत आहे. आता पुढे येऊया सिंगल महिलांची केवायसी कशी करायची होती. तर याच्यावर आपल्याला एक पोर्टलवर ऑप्शन देण्यात आलं होतं की ज्या महिलांकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड नाही त्या महिलांनी एकतर तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र द्यायचं होतं, वडील हयात नसतील तर मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं होतं, पती हयात नसतील तर त्याचं मृत्यूपत्र द्यायचं होतं किंवा तुमच्याकडे न्यायालयीन काहीही असा कागदपत्र असतील जे तुम्ही सिंगल आहात याचा पुरावा आहे तर तुम्हाला ते द्यायचं होतं अंगणवाडी ताईंकडे आणि तुमची स्वतःची वैयक्तिक ई-केवायसी पोर्टलवर करायची होती. बरोबर, तुमच्या एकटीचं आधार कार्ड देऊन पोर्टलवर ई-केवायसी करायची होती आणि संबंधित कागदपत्र अंगणवाडी ताईंना द्यायचे होते. आता आमच्या बऱ्याच महिलांनी केवायसी केली, जसं मी सांगितलं मी स्वतः पण करून दिली बऱ्याच महिलांची केवायसी, त्यांना आता हप्ता मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये मला बऱ्याच महिला कमेंट करतात की ताई आम्हाला करताच नाही आली केवायसी, आम्ही केलीच नाहीये, ह्याच्यावर पण बोला ना, ह्याच्यावर पण बोला ना, म्हणून मी आज व्हिडिओ शेअर केलाय. तर तुम्ही पण याच कॅटेगरीमध्ये येता का जे तुम्ही सिंगल आहात आणि तुमची केवायसी झाली नाही? आता मग ह्याच्यामध्ये कुठल्या कारणास्तव तुमची केवायसी झाली नाही, कुठले कागदपत्र तुमच्याकडे नव्हते, काय तुम्हाला अडचण आली किंवा तुम्ही केवायसी केली पण तुम्हाला हप्ता मिळत नाहीये, तर मला नक्कीच कमेंट करा. तुमच्या या प्रश्नांच्या उत्तरांवर मी लवकर व्हिडिओ शेअर करते. मी मुद्दाम हा व्हिडिओ शेअर केला, मला बऱ्याच कमेंट येत आहेत की ताई ह्याच्यावर पण बोला. मी लवकरच निकषावर पण एक व्हिडिओ शेअर करणार आहे. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई हप्ताच मिळत नाहीये, हप्ताच मिळत नाहीये किंवा आम्हाला अचानक आमचा लाभ बंद झाला, तर त्या संदर्भामध्ये तो एक व्हिडिओ शेअर करते. ह्याच्यामध्ये जर तुमचा अचानक हप्ता बंद झालाय किंवा एकदाही हप्ता मिळाला नाही तर संबंधित व्हिडिओ मी आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलला आणि आपल्या सगळ्याच सोशल मीडियाला शेअर केलंय. पण मला असं वाटतं तुम्ही जर आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलला फॉलो केलं तर खूप चांगलं होईल, कारण तिथं आपले लॉंग व्हिडिओ असतात. बाकी इतर ठिकाणी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये माहिती देत असते आपल्या सोशल मीडियाला. तर नक्कीच मनीषा धुमाळ ऑफिशियल चॅनलला व्हिजिट करा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथं मिळतील. तुमच्या मनात कुठला प्रश्नच राहणार नाही आपले व्हिडिओ बघितल्यावर. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.